आज आपण भावनगरीची स्पेशल भावनगरी शेव बनवणार आहोत, तेही परफेक्ट मेजरमेंटमध्ये. आणि तुम्ही जर भावनगरी शेव पहिल्यांदाच बनवणार असाल तर ती परफेक्टच बनेल. तसं तर भावनगरी शेव ही स्पेशल झाऱ्याने बनवण्यात येते, पण सर्वांकडेच तो झाऱ्या अवेलेबल नसतो, त्यामुळे आपण बिगर झाऱ्याची ही शेव बनवणार आहोत. माझी भावनगरी शेव ही एकदम छान बनेल, तीही हलवाई स्टाईल. मी इथे भावनगरी शेव बनवण्यासाठी एक पातेलं बेसन पीठ घेतलेलं आहे. ते वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहे, म्हणजे पाव किलो आहे. ते आपण व्यवस्थितरित्या गाळणीने गाळून घेणार आहोत, त्यामुळे त्यामध्ये काही गाठी असतील त्या राहणार नाहीत आणि आपलं पीठही एकदम छान बनेल. त्यामध्ये आता मी ओवा पावडर आणि मिरी पावडर घेतलेली आहे, आपल्याला शेव बनवण्यासाठी त्यात गाठी पडू नये म्हणून. आता आपण त्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू टाकणार आहोत. यामध्ये मी पोह्याचे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यासोबतच त्या चमच्याने मोजून 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे मी एक छोटा चमचा त्यामध्ये पापड खार टाकलेला आहे. या शेवमध्ये पापड खारचाच वापर केला जातो. तुम्ही विचाराल इथे सोडा पण टाकला तर चालेल का? पण सोडा बिलकुलही टाकायचा नाही, फक्त पापड खारचाच वापर करायचा आहे. त्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हलकं करून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे मिक्स करत हे पूर्णपणे हलकं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप हलकं झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण त्या बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत. इथे व्हिडिओ कट झाला, पण मी ते मिश्रण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते व्यवस्थितरित्या मिक्स करत जायचं आहे. ते पूर्ण पिठाला एकसर प्रमाणात लागलं पाहिजे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण यामध्ये थोडं अर्धा कप पाणी ॲड करणार आहोत. थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. मला यामध्ये अर्धा कपच्या थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे पीठ व्यवस्थितरित्या मिक्स करत जायचं आहे. आपण जसं भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. हाताला तेल लावून त्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. व्यवस्थितरित्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गोळे तयार करून घ्यायचे आहे. आता मी ह्या मशीनमध्ये ही गाठी शेव बनवणार आहे. तर हे मशीन सर्वांच्या घरात अवेलेबल असतं. त्यामध्ये मी सर्वात जाड तयार होणारे शेवचं पात्र घेतलेलं आहे. मी हे मशीन अगोदर तेलाने ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये त्या पिठाचे गोळे टाकून घेतले आणि एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपलं तेल तापलेलं आहे. आता ही शेव आपण डायरेक्ट तेलामध्ये न टाकता एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तेल म्हणजे परातीच्या पाठीमागच्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण शेव ही भावनगरी शेव काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता, कारण तेल गरम असल्याने ते तेलाच्या वाफा आपल्या हाताला लागू शकता, म्हणून ही मी पद्धत वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ही प्लेट आपण त्या तेलाच्या याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेणार आहोत. सहज पडून जाते ती शेव त्या याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. त्याने आपल्या हाताला चटकेही बसत नाही आणि आपली शेवही व्यवस्थितरित्या होते. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती शेव व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि तिचा रंग जास्त लालही करायचा नाही, कारण भावनगरी शेवचा रंग हा थोडासा सफेदच असतो. ही भावनगरी शेव गुजराती लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडते आणि तसेच महाराष्ट्रातही धाब्यावर शेवभाजीसाठी ह्या शेवचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तुम्ही बघू शकता आपली शेव खूप छान प्रकारे तळून झालेली आहे. मी आता तुम्हाला परत एकदा ती शेव प्लेटवर काढून घेऊन ती कशा प्रकारे कढईमध्ये टाकली ते दाखवत आहे. तुम्ही बघू शकता खूप सोप्या प्रकारे होते आणि हाताला वाफाही बसत नाही तेलाच्या आणि आपली सहजासहजी ही खरपूस अशी भावनगरी शेव तळून होते. तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तळून झालेली आहे.
तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता आपली शेव अतिशय खुसखुशीत अशी झालेली आहे आणि तिला टेस्टही खूप छान आली होती. तुम्ही ही शेव नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.